तिच्यासोबतची त्याची शेवटची भेट. माझी एक इच्छा आहे. मला वचन दे, तू ती पूर्ण करशील. आरोहीची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली होती. मला सांग, काहीही झाले तरी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. तू फक्त सांगून तर बघ, मी भावनाविवश होऊन म्हटले. बरं मग मी सांगते. असे म्हणत ती माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी जणू प्रेमाचा सागर होता. मला हे जाणवत होतं की तिच्या शांत, आनंदी, निळ्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठीचे प्रेम ओसंडून वाहत होते. माझ्या मिठीत गुरफटून तिने माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केला. तो क्षण अद्वितीय होता. आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल क्षण, जो काही काळ असाच आम्हा दोघांच्या मिठीत स्थिरावला होता. आणि मग ती हसत हळुवारपणे बाजूला झाली आणि म्हणाली, फक्त हा क्षण, जो क्षण होता, तोच मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अनुभवायचा आहे. मला वचन दे की मी तुला सोडून जाणार असेल त्या क्षणी तू माझ्या जवळ असशील. तुझ्या प्रेमळ मिठीतच मी माझा शेवटचा श्वास घेईल. तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी भावनाविवश होत म्हणालो, मी वचन देतो, पण अशी वेळ मी येऊच देणार नाही. मीही तुझ्यासोबतच जाईल. मी एकटा राहून काय करणार? असे म्हणत मी तिला माझ्या मिठीत घेतले. तिच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच माझे हृदय धडधडू लागले. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. माझे जीवन, माझी आरोहीच होती. महाविद्यालयातील पहिल्याच दिवशी मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो ती म्हणजे आरोही होती. तिला पहिल्यांदा पाहिले आणि बघतच राहिलो. असे म्हणतात की हे पहिल्या नजरेतील प्रेम असते, जे आतापर्यंत मी फक्त चित्रपटामध्ये पाहिले होते. मी मात्र ही गोष्ट नेहमी चेष्टेने घ्यायचो. पण जेव्हा माझ्यासोबत असे घडले, तेव्हा आपण कायमचे कोणाचे तरी असे होऊन जातो हे मी प्रत्यक्षात अनुभवले. आरोही आणि माझी मैत्री संपूर्ण महाविद्यालयात प्रसिद्ध होती. माझ्या कुटुंबियांनीही आमच्या प्रेमाला तत्परतेने मान्यता दिली. मी वैद्यकीय शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो आणि आरोही दिल्लीतच राहिली. काही वर्ष आम्ही एकमेकांपासून दूर होतो, पण मनाने एकमेकांशी जोडलेले होतो. शिक्षण पूर्ण करून मी परत आलो, तेव्हा लगेच एका चांगल्या रुग्णालयात रुजू झालो. आरोही एका कंपनीत काम करत होती. आणखी उशीर न करता आम्ही लग्न केले. आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो. एके दिवशी सकाळीच आरोही माझ्या मिठीत शिरली आणि हळूच म्हणाली, नवरोबा, आता तयारीला लागा. लवकरच तुला घोडा व्हावं लागेल. तिचे असे विचित्र बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. असे काय बोलतेस? घोडा आणि मी? कशाला? कशासाठी? तू तुझ्या बाळाच्या इच्छा पूर्ण करणार नाहीस का? असे विचारताना आरोही लाजली. तिला काय सांगायचे हे माझ्या लक्षात आले. मी आनंदाने उडी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिचा हात धरून म्हणालो, आज तू मला जगातली सर्वात मोठा आनंद दिला आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आम्ही दोघे एका वेगळ्याच जगात पोहोचलो होतो. आमच्यात एकमेकांबद्दलचे बोलणे कमी आणि बाळाबद्दलच जास्त गप्पा होऊ लागल्या. बाळासाठी काय विकत घ्यायचे, ते कसे ठेवायचे, तो काय आणि कसा बोलेल, काय करेल यावर आम्ही तासनतास गप्पा मारत असू. डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे फारसा वेळ नव्हता. तरीही वेळ मिळताच मी होणाऱ्या बाळासाठी काहीतरी विकत घ्यायचो. एक संपूर्ण खोली मी माझ्या बाळाच्या सामानाने भरली होती. आरोहीची पूर्ण काळजी घेणे, तिला योग्य आहार आणि औषधे देणे, तिच्याजवळ बसून भविष्याची स्वप्ने पाहणे, हे सर्व करताना मला आनंद मिळत होता. काळ पंख लावल्याप्रमाणे वेगाने उडू लागला. आरोहीच्या गरोदरपणाला 5 महिने उलटून गेली होती. त्या आनंदाच्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. पण आमच्या सुखाला गाळबोट लागेल हे आम्हाला कुठे माहीत होतं. तो मार्च 2020 चा महिना होता. संपूर्ण जग करोनाच्या थैमानाने त्रासले होते. भारतातही करोनाचे संसर्ग झपाट्याने पसरू लागले होते. मी आरोहीला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉक्टर असल्याने मला बराच वेळ रुग्णालयात घालवावा लागत होता. त्यामुळे मी तिच्या आईला आमच्या घरी बोलावले, जेणेकरून माझ्या गैरहजेरीत ती आरोहीची काळजी घेईल. दरम्यान एके दुपारी आरोहीची बालपणाची मैत्रीण निशा तिला भेटायला आली. तिला भेटून आरोहीला खूप आनंद झाला. जेव्हा आरोहीने सांगितले की निशा 2 दिवसापूर्वी वॉशिंग्टनहून परतली आहे, तेव्हा मी काळजीत पडलो आणि म्हणालो, आरोही, हे बरोबर नाही. तुला माहीत आहे का, परदेशातून परतणारे लोक या आजाराचे सर्वात मोठे वाहक असतात. अगं, तू तिच्याजवळ जायला नको होतंस. म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का की माझे लग्न आणि मला बाळ होणार म्हणून माझे अभिनंदन करायला आलेल्या माझ्या मैत्रिणीला मी दारातच थांबवून सांगायला हवे होते की तू आत येऊ शकत नाहीस, मला भेटू शकत नाहीस. असे वागणे बरोबर आहे का रे गौरव? हो, बरोबर आहे आरोही. बरोबर आहे आरोही. तू डॉक्टरची पत्नी आहेस. तुला माहीत आहे का, आपल्या देशात करोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत आणि भारतात हा आजार बाहेरून पसरत आहे. हो, पण ती वुहानहून नाही तर वॉशिंग्टनहून आली होती. तरीही मी तिला हात धुवायला लावले होते. असेलही. पण आरोही, माझे मन सांगते की तू योग्य केले नाहीस. तू गरोदर आहेस. तुला जास्त धोका आहे करोनाचा. करोनाचा विषाणू फक्त हातावरच नाही तर कपड्यांमध्येही असतात. ती एकदा खोकली असेल तरीही त्यातून तुला संसर्ग होण्याचा धोका आहे. कृपा कर, पण माझ्यासाठी चुकूनही भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस, मी तिला समजावले. ठीक आहे, पुन्हा कधीच नाही. तो विषय आम्ही तिथेच संपवला. दरम्यान रुग्णालयात रुग्ण वाढत असल्याने मला वेळेवर घरी परतणे कठीण होत होते. त्यानंतर अचानक देशात लॉकडाऊन लागला. मी 6-7 दिवस घरी येऊ शकलो नाही. मी आरोहीच्या प्रकृतीची फोनवरच चौकशी करत असे. करोना रुग्णांसोबत राहावे लागत असल्याने मी स्वतःहून घरी जाणे टाळत होतो.
कारण हा विषाणू माझ्याकडून आरोहीपर्यंत पोहोचू नये असे मला वाटत होते. दरम्यान एके दिवशी फोनवरून मला आरोहीची प्रकृती बरी नसल्याचे समजले. मी विचारले असता 2-3 दिवसापासून ओरडा, खोकला आणि ताप येत असल्याचे तिने सांगितले. तापाची साधी औषधे घेऊन ती बरी होण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. मी खूप घाबरलो. ही सर्व लक्षणे कोरोनाचीच होती. मी सुन्न झालो. एकीकडे आरोही गरोदर होती आणि दुसरीकडे हा भयंकर आजार. मी तिला तातडीने रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. तपासणीत तिला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. 24 तास मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. तिच्या काळजीने अस्वस्थ झालो होतो. तिची प्रकृती बिघडत चालली होती. तिच्यावर कुठल्याच औषधाचा परिणाम होत नव्हता. त्यानंतर एके दिवशी आमच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले की आरोहीला वाचवणे आता शक्य नाही. तो क्षण माझ्यासाठी इतका धक्कादायक होता की मला अश्रू अनावर झाले. माझा जीव असलेली आरोही मला सोडून कशी जाईल? पाणावलेल्या डोळ्यांनी कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो. मला सुरुवातीपासून आजपर्यंतची आरोहीची प्रत्येक गोष्ट आठवत होती आणि मग अचानक मला आरोहीने माझ्याकडून घेतलेले वचन आठवले. शेवटी जवळ असल्याचे वचन, मिठीत घेऊन शेवटचा निरोप देण्याचे वचन. मला माहीत होते की कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचा मृतदेह कुटुंबियांना दिला जात नाही. मृत्यूपूर्वी रुग्णाला प्लॅस्टिकचे आवरण घातले जाते. आरोही पुन्हा कधीच दिसणार नाही, तिला स्पर्श करता येणार नाही अशी वेळ जवळ आली आहे हेही मला समजत होते. मी माझे वचन नक्की पूर्ण करेन असे मी मनोमन ठरवले होते. मी इतर डॉक्टर, परिचारिकांसह आरोहीच्या खाटेपासून थोड्या अंतरावर उभा होतो. सर्वांना काळजी वाटत होती. तेव्हाच मी माझा गाऊन काढला, हातमोजे काढले आणि त्यानंतर मास्क काढू लागलो. प्रत्येकजण मला असे करण्यापासून रोखत होता. एका डॉक्टरने तर मला पकडून राहण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही. मला माहीत होतं की आता नाही तर मग पुन्हा कधीच नाही. मी पुढे गेलो. आरोहीजवळ जाऊन तिच्या बाजूला बसलो. तिचा हात माझ्या हातात घेतला. माझा स्पर्श होताच मोठ्या कष्टाने तिने तिचे डोळे उघडले. काही क्षण मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघत राहिली. मग मी तिच्या ओठांना स्पर्श केला आणि तिला माझ्या हातांनी आधार दिला. आमच्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात आरोही माझ्यापासून दूर झाली आणि कसेबसे स्वतःच्या ओठावर बोट ठेवून मला हातवारे करू लागली. नाही गौरव, नाही. कृपया जा गौरव, जा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हणत मी तिला पुन्हा एकदा स्पर्श केला. पण तिच्या हट्टामुळे मला तिथून उठून लांब जाऊन उभे राहावे लागले. माझ्या सहकारी डॉक्टरांनी मला लगेच सॅनिटायझर दिले. माझ्या हातांसोबत माझे ओठही सॅनिटाईज केले. मला लगेच आंघोळीसाठी पाठवण्यात आले. आंघोळ करताना मी ढसाढसा रडत होतो, कारण आरोही आणि माझी
माझ्यासोबतची ती माझी अखेरची भेट होती हे मला माहीत होतं.